मुघलांना पाठवलं, तो गुलामांना आम्ही कसंही पाठवलं. मी कायम सांगते, एका जंगलात वाघ असतो, वाघाचा रुबाब पाहून लांडग्याला वाटतं आपण पण वाघ व्हावं. वाघासारखा चालतो, वाघासारखा बोलतो, सगळं वाघासारखं असतं. एके दिवशी बरोबर पाऊस पडतो. 15 तारखेला बरोबर मतांचा पाऊस पडणार आणि 16 तारखेला बरोबर करणार कोण लांडगा आणि कोण वाघ. खरं तर या महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात आजपर्यंत असं उल्लेखनीय काम झालं नाही असं सन्माननीय उद्धव साहेबांनी 2.5 वर्षात काम केलं. या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकापासून ते WHO पर्यंत उद्धव साहेबांचं कौतुक झालं. परंतु काही महाराष्ट्र द्वेष्ट्यांना, मुंबई द्वेष्ट्यांना ते पाहिलं गेलं नाही. उद्धव साहेबांच्या पाठीमागून मार केला. पण या मुंबईत सन्माननीय उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षा बंगल्यापासून मातोश्रीपर्यंत जात असताना ठिकठिकाणी सन्माननीय उद्धव साहेबांवर फुलांचा वर्षाव या मुंबईकरांनी केला. पण मला ठाऊक आहे, या मुंबईकरांना ठाकरेंवर फुलांचा वर्षावही करता येतो आणि या मुंबईकरांना ठाकरेंवर, ठाकरेंच्या उमेदवारांवर मतांचाही वर्षाव करता येतो. त्याच्या 15 तारखेला हाच मतांचा वर्षाव तुम्हाला आम्हाला करायचा आहे. एका बाबांना वाटेत विचारलं, बाबा मतदान कोणाला करणार? बाबा म्हटले मशालीला. एका पत्रकाराने विचारलं, का बाणाला नाही का? ते म्हटले नाही. पत्रकाराने पुन्हा विचारलं, का? त्यावर ते म्हटले, पोलीस स्टेशनच्या बाहेर सर्वसामान्यांवर गोळीबार करणारा आणि पोलीस स्टेशन मध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न न्यायासाठी लढणारा उमेदवार आम्हाला कळतो. आम्हाला सर्व कळतं, म्हणून आमचं मत मशालीला, आमचं मत आमच्या निशिकांत दादाला. निशिकांत दादा सर्वसामान्यांच्या घरातले आहेत. का द्यायचं यांना मतदान? आम्ही ऐकलं यांच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये घर आहे. अहो दादा, तुमचं प्रत्येक गल्ली गल्लीत घर आहे. आमच्या निशिकांत दादांच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक घरामध्ये मतदार आहे. तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारामध्ये फरक आहे. हा मतदारसंघ अत्यंत हुशार आहे. सन्माननीय उद्धव साहेबांनी अनिल देसाई साहेबांना उमेदवारी दिली. कोण ते अनिल देसाई साहेब? केंद्रीय मंत्री पदाचा शपथविधी घ्यायला जात असताना उद्धव साहेबांनी परत बोलवलं, तरी पदाची, पक्षाची उत्तम धुरा सांभाळणाऱ्या अनिल देसाई साहेबांना उमेदवारी दिली. या मतदारांनी निष्ठावंत अनिल देसाई साहेबांना प्रचंड प्रेम केलं आणि लोकसभेत पाठवलं. सन्माननीय उद्धव साहेबांनी महेश दादांना विधानसभेची उमेदवारी दिली. कोण होते महेश दादा? सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता. आणि तुम्ही प्रचंड प्रेम केलं, दादांना विधानसभेत पाठवलं. सन्माननीय उद्धव साहेबांनी निशिकांत दादांना उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघाचा इतिहास आहे. ठाकरेंच्या एबी फॉर्म शिवाय ही जनता कपाळाला गुलाल लावत नाही. ज्या दिवशी निशिकांत दादांना ठाकरेंनी एबी फॉर्म दिला, त्याच दिवशी निशिकांत दादांचा विजय पक्का होता. आमची दखल 33 देशांनी घेतली. आमच्या गद्दारीची दखल 33 देशांनी घेतली. साहेब, इथल्या मतदारसंघाने तुमची दखल घेतलीच नाही आणि घेणार नाही. तुमच्या 33 पिढ्या खाली आल्या तरी तुम्ही निशिकांत दादांना हरवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष. एबी फॉर्म, ठाकरेंच्या एबी फॉर्म शिवाय ही जनता कपाळाला गुलाल लावत नाही आणि उद्धव साहेबांच्या पाठिंब्याशिवाय यांची छाती 56 इंचाची फुगत नाही. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. कोण आहे ते? का निवडून द्यायचं तुम्हाला? 5 वर्षात 6 कोटीची 47 कोटी पैसा जमला तुमचा, म्हणून तुम्हाला मतदान द्यायचं. बंदुकीच्या धाकावर संपत्ती जमते पण ती टिकत नाही. तुम्ही बंदुकीच्या गोळींची फायरिंग करतात सर्वसामान्यांमध्ये. आमची निशिकांत दादा सर्वसामान्यांमध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतात. तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात फरक. तलवारीच्या जीवावर आणि बंदुकीच्या जीवावर राज्य मिळत असेल साहेब, पण ते निष्ठेच्या जीवावर टिकतं. या महाराष्ट्रात रोज बातमी. आज उद्धव साहेबांचा माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश, आज माजी आमदारांचा पक्षप्रवेश, आज माजी खासदारांचा पक्षप्रवेश. आता नवीन ट्रेंड आहे, माजी महापौरांचा पक्षप्रवेश. अहो 3 वर्ष रोज पक्ष फोडतात तरी पक्ष संपत
कायमचं घरी बसवायचं आमची विजयाची हॅट्रिक होणार आहे सगळं घरात आहे पोराला उमेदवारी पोरीला उमेदवारी माझ्या स्वप्नात ते रात्री आले आणि म्हटले मला पण घरातच पराजयाची हॅट्रिक करायची म्हटलं हरकत नाही करा 2 नंबरचं बटन दाबायचं आणि या मुंबईत सगळ्यात जास्त लीडनं निवडून येणारे नगरसेवक म्हणून निशिकांत दादांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचा हा निर्धार करायचा आहे हे लांडगे आहेत लांडगे मी कायम सांगते का जंगलात वाघ असतो वाघाचा रुबाब पाहून लांडग्याला वाटतं आपण पण वाघ व्हावं वाघासारखा चालतो वाघासारखा बोलतो सगळं वाघासारखं असतं एके दिवशी बरोबर पाऊस पडतो 15 तारखेला बरोबर मतांचा पाऊस पडणार आणि 16 तारखेला बरोबर करणार कोण लांडगा आणि कोण वाघ आहे कोण येते 21 तारखेला गद्दारी झाली म्हणून सेना भवनाबाहेर तुम्ही आंदोलन करतात आणि 23 तारखेला इथे गळे काढतात 21 तारखेला आणि 23 तारखेला तिथे गळे भेटी घेतात 48 तास ज्यांची निष्ठा राहत नाही 48 तासात जे मतं बदलतात ते जनतेसाठी काय लढणार आम्हाला गद्दार नको आम्हाला निष्ठावान पाहिजे मी तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करते निशिकांत दादांना 15 तारखेला 2 नंबरचं बटन दाबा आणि प्रचंड बहुमतानं विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र